हा बेकरीसारखा दिसणारा सॉफ्ट, स्पंजी आणि परफेक्ट बेकरीसारखा बनणारा केक बिना ओव्हन आणि बिना अंड्याचा अगदी सोप्या आणि बेसिक साहित्यासह आपण बनवलेला आहे. एकदम परफेक्ट बेकरीसारखाच हा केक घरच्या घरी बनवता येतो. तर त्यासाठी 2 चमचे दही घेतलेला आहे, अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे आणि पाव कप तेल घेतलेलं आहे. हे सगळे सामान चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 कप मैदा घेतलेला आहे, 1 मोठा चमचा कोको पावडर घेतलेली आहे, 1 पाऊच कॉफीचा घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये 1 कप मी दूध घेतलेला आहे, परंतु हा दूध सगळा टाकायचं नाही एका वेळी. अर्धा कप दूध मी इथे टाकलेला आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे आणि पुन्हा दूध टाकलेलं आहे. जितकं जमेल लागेल तितकं. आपली कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट बनली पाहिजे या प्रकारे. हे बघा, एका वेळी सगळं दूध नाही टाकायचं. आणि इथे मी बेकिंगची तयारी करत आहे. तर कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये मीठ आणि स्टँड ठेवलेलं आहे. मी पातेलीमध्येच केक बनवणार आहे. तर पातेलीला मी चांगल्या प्रकारे तेल लावून घेतलेलं आहे आणि आपण झेरॉक्ससाठी जो पेपर असतो तो पेपर इथे मी गोल शेपमध्ये, पातेलीच्या शेपमध्ये कट करून घेतलेला आहे आणि त्याला वरून देखील मी तेल लावलेलं आहे चांगल्या प्रकारे, जेणेकरून बनलेला केक चिपकणार नाही. बघू शकता इथे पातेलीला तेल आणि झेरॉक्स पेपरला देखील तेल लावून घेतलेला आहे. 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घेऊन त्यामध्ये लेमन ज्यूस टाकून त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पातेलीमध्ये हे सगळं बॅटर टाकून घ्यायचं आहे. फटाफट ही प्रोसेस करायची आहे. सगळं बॅटर पातेलीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पातेलीला 2 ते 3 वेळा टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये असलेले बबल्स वर येतील. आणि कढईमध्ये पातेली ठेवून वर मोठं झाकण ठेवलेलं आहे मी. याला आता बेक करायला ठेवायचं आहे आपल्याला. 45 मिनटासाठी आपण बेक करणार आहोत. तर पुढे आपण चॉकलेट गनाशची तयारी करणार आहोत. त्यामध्ये मी डार्क चॉकलेट घेणार आहे. डार्क चॉकलेट कट करून घेते मी. हे बघा, एका बाउलमध्ये हे सगळं चॉकलेट काढून घ्यायचं आहे आपल्याला. आणि इथे पातेलीमध्ये पाणी ठेवून गरम करायला त्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे आणि हे चॉकलेट गनाश मेल्ट करून घ्यायचं आहे आणि फ्रेश क्रीम त्यामध्ये टाकलेली आहे. आपला चॉकलेट गनाश अगदी परफेक्ट रेडी आहे आणि केक देखील बेक झालेला आहे. तर आपण 45 मिनिट केक बेक करण्यासाठी ठेवलेला होता आणि पातेली बाहेर काढून त्यावर मी कपडा ठेवून 1 तास असेच ठेवून दिलेले, जेणेकरून केक कडक होत नाही, सॉफ्टच राहतो. आता वरचा लेअर जो आहे तो मी कट करून घेणार आहे आणि धाग्याच्या सहाय्याने याचे 2 भाग करणार आहे. केक बघू शकता तुम्ही, एकदम सॉफ्ट, स्पंजी आणि फ्लफी बनलेला आहे. हे बघा, 2 भाग आपण इथे करणार आहोत. एकदम सॉफ्ट आणि बबल्स देखील खूप छान आले आहेत. हे बघा, आपलं चॉकलेट गनाश देखील तयार झालं. 1 तास मी सेट व्हायला ठेवला होता. इथे एका पातेलीवर मी ताट ठेवलं आहे आणि त्याच्यावर थोडंसं चॉकलेट गनाश लावलेलं आहे, जेणेकरून केक सरकणार नाही. आता केकला आपण शुगर सिरप लावणार आहोत आणि त्याच्यावर चॉकलेट गनाश लावणार आहोत. चांगल्या पद्धतीने सगळीकडे लावून घ्यायचे आणि वर देखील एक केकचा बेस ठेवलेला आहे मी. त्याच्यावर आता यावर देखील शुगर सिरप आपण स्प्रेड करून घेणार आहोत आणि जो आपण चॉकलेट गनाश आहे तो याच्यावर देखील लावून घेणार आहोत आणि सगळीकडे बॉर्डरला देखील ही चॉकलेट क्रीम आपण बॉर्डरला देखील लावून घेतलेली आहे. बॉर्डरला आपण एक डिझाईन लावणार आहोत. तर डिझाईन ही मी तयार करून घेत आहे. त्याच्यासाठी मी प्लास्टिक पेपरचा यूज केला आहे आणि ही डिझाईन बनल्यानंतर फ्रीजमध्ये 2 ते 3 मिनिट सेट व्हायला ठेवली होती. हे बघा, हळूहळू पद्धतीने अशा प्रकारे ही चॉकलेटची जी डिझाईन आहे ती लावून घेतलेली आहे मी केकला. ऑप्शनल आहे, लावू शकता, नाहीतर नाही लावलं तरीही चालते. आणि डार्क चॉकलेट मी मेल्ट करून याच्यावर एक चांगलं दिसण्यासाठी वरून लावलेले, हे देखील ऑप्शनल आहे, आपण लावू शकता, नाहीतर नाही लावलं तरी चालते. आणि सगळीकडे स्प्रेड करून घेतलेली आहे. आणि ही 2 जी फुलं आहेत ती डार्क चॉकलेटचीच बनवलेली आहेत आणि ती वरून डिझाईन